हिमालयाच्या एका निर्जन प्रदेशात 16,000 फूट उंचीवरती एक असं सरोवर आहे जिथे बर्फ वितळला की पाण्यातून बाहेर येतात, ते म्हणजे शेकडो मानवी सांगाडे. हे लोक कोण होते? हे सगळे एका दिवशी कसे काय मेले? आणि एवढ्या वर्षानंतर सुद्धा स्केलेटॉन लेकचं गूढ हे कोणी बाहेर का आणू शकलं नाही आहे? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात मिस्टेरियस मराठी. आज आपण जगातील सर्वात भीषण आणि अनाकलीय रहस्याबद्दल बोलणार आहोत. रूपकुंड स्केलेटॉन लेक, ज्याला झील ऑफ डेथ असंही म्हटलं जातं. हिमालयातील बर्फाखाली दडलेलं हे गूढ इतिहास, विज्ञान आणि पुरातत्व या सगळ्यांनाच हादरवून गेलं. हे स्केलेटॉन लेक नक्की आहे कुठे, तर याची जागा दाखवली जाते ते म्हणजे उत्तराखंड, त्रिशूळ पर्वताजवळ. याची उंची जवळजवळ 16,470 फीट एवढी आहे. आणि हा प्रदेश 10 महिने बर्फाखाली असतो आणि 1-2 महिने उन्हाळ्यात हा बर्फ वितळतो आणि त्यानंतर बाहेर डोकावतात ते म्हणजे शेकडो मानवी सांगाडे. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी 1942 सर्वात पहिल्यांदा या सांगाड्यांचा शोध लावलेला होता. तेव्हा त्यांनी असा विचार केला की कोणत्या तरी जुन्या युद्धातील किंवा जपानी सैनिकांची ही लष्करी तुकडी वगैरे असावी. पण लवकरच सिद्ध काय झालं, तर हे सांगाडे काही दशकांचे नाहीत तर हजारो वर्षांचे आहेत. आता नक्की हे सांगाडे इथे आले तरी कसे, तर वैज्ञानिकांनी पहिल्यांदा सांगाडे तपासले. तेव्हा त्यांना आढळलं की काही सांगाडे हे इसवी पूर्व 850चे आहेत, तर काही हे इसवी पूर्व 1800चे आहेत. अनेकांचे वंश हे भारतीय तर नव्हते, तर युरोपियन दिसत होते. सगळ्यांच्या डोक्यावरती एक गोलाकार विशिष्ट प्रकारचं फ्रॅक्चर आढळलं होतं. आता याचा अर्थ काय, तर सगळे लोक हे एकाच कारणामुळे आणि एकदम अचानक मृत झालेले होते. डोक्याच्या कवटीवरती झालेली जखम ही अशी दिसत होती जणू मोठ्या, कठीण किंवा गोल आकाराच्या वस्तूने तीव्र फटका बसलेला आहे. पण आता ती वस्तू नक्की होती तरी काय? तर लोककथा काय सांगतात, तर आजूबाजूच्या गावांमध्ये शतकेभरापासून एक गाणं गायलं जात होतं. राजा जसधवल आणि त्याचा ताफा हा पर्वतावरती देवतांच्या कोपाने मरण पावलेला होता. कथेप्रमाणे एका यात्रेदरम्यान ताफ्यातील लोकांनी पर्वत देवीचा अपमान केलेला होता आणि त्याच्या रागाने आकाशातून बर्फाचे मोठे मोठे गोळे कोसळले आणि सगळ्यांचा मृत्यू झाला. आता ही लोककथा शतकांपासून गाऊन सांगितली जाते. पण हे खरोखरच घडलं होतं का? तर वैज्ञानिकदृष्ट्या काय दिसतंय, 2004 आणि 2019ला आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांनी DNA, कार्बन डेटिंग आणि फॉरेन्सिक ॲनालिसिस केलं. यामध्ये काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले. यामध्ये सर्व सांगाडे हे एकाच काळातील नाहीत हे समजलं. दोन्ही वेगवेगळ्या समूहांचे पुरावे सापडलेले होते. पहिलं म्हणजे भारतीय आणि दुसरे म्हणजे ग्रीस आणि तुर्कीसारखे. दोघेही पर्वतमार्गानेच प्रवास करत होते. दोघांचाही मृत्यू हा डोक्यावरती प्रचंड आघात झाल्यामुळे झालेला होता. सांगाड्यांवरती शस्त्रांच्या जखमात नव्हत्या. आघात असा होता जणू कोणीतरी वरून मोठे गोळे फेकलेले आहेत. पण सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला की या लोकांमध्ये पुरुष, स्त्रिया आणि मुलेसुद्धा होती. म्हणजे हे सैनिक तर नव्हते, हे सारे प्रवासी किंवा यात्रेकरू नक्की होते. आता हे सगळे एकदम कसे काय मेले, तर मोस्ट ॲक्सेप्टेड थेरी, जी हेलस्ट्रोम डेथ थेरी म्हणून ओळखली जाते, यामध्ये 2004 नॅशनल जिओग्राफिक एक्सपेडिशनने सांगाड्यांचे डोक्याचे फ्रॅक्चर तपासले. त्यांना कळलं की जखमांवरती शस्त्रांचा तर प्रभाव नाही आहे, दगडाने मारल्यासारख्या सुद्धा जखमा नाही आहेत, तर गोल गारकोट्यांनी मारल्यासारखी ही जखम दिसून येते. आता याचा अर्थ ते प्रचंड गारांच्या पावसामध्ये अडकलेले असतील. उंच पर्वतीय भागामध्ये अचानक येणाऱ्या बेसबॉल साईल हेलस्टोन म्हणजेच क्रिकेट बॉल एवढ्या मोठ्या गारा, यांमुळे स्थानिक लोक यांना असं म्हणतात की नंदादेवी आयस्टोन्स. त्या गारांचा फटका एवढा तीव्र असतो की थोड्या सेकंदामध्ये डोकं फाटतं, फॅट होतं आणि मृत्यू होऊन जातो. हिमालयातील हा प्रदेश जगातील टॉप 10 हेलस्टोन प्रोन झोनमध्ये दिसून येतो. आता हे अजूनही अनुत्तरित गूढ का आहे, तर शास्त्र आजही 3 प्रश्नाची उत्तरं शोधू शकलेलं नाही आहे. पहिलं म्हणजे हे युरोपियन किंवा ग्रीस लोक भारतात एवढ्या उंच हिमालयात का जात होते? ते व्यापारी होते का, पलायन करणारे होते का, की कोणत्या तरी धार्मिक यात्रेवरती होते? दुसरं म्हणजे सांगाड्यांची शेवटची स्थिती हे एकसमान का दिसते? सर्वजण एका गोलाकार रचनेत पडलेले सापडले, जणू पळायला जागाच उरलेली नव्हती. इथे आणखी किती सांगाडी दडलेले आहेत? बर्फ वितळतो तेव्हा 300+ सांगाडे दिसतात, बाकी हजारो गेले तरी कुठे? हिमालयातील लोक आजही म्हणतात की नंदादेवी अजूनही त्या प्रदेशाचं रक्षण करते आणि ज्यांनी पर्वताचा कोप ओढवून घेतला त्यांचे अवशेष आजही बर्फाखाली झोपलेले आहेत. आता रूपकुंड स्केलेटॉन लेक हा मानव इतिहासातील सर्वात भयानक आणि रहस्यमय ठिकाणांपैकी एक आहे. हे लोक कोण होते? ते आईस स्टॉर्ममध्ये कसे अडकले आणि हे लोक हिमालयात आले तरी कसे? या प्रश्नाची उत्तरं आजही धुक्यात दडलेली आहेत. पण एक गोष्ट नक्की, रूपकुंड अजूनही एक गूढच आहे. तुम्हाला काय वाटतं?
हा नैसर्गिक मृत्यू होता की काही वेगळं होतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रहस्यासाठी मिस्टेरियस मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.